घ्यायचं एक आशुभैया घ्यायचं हे मालपाणी जी घ्यायचं संजय मालपाणी. पण आता ह्या 3,000 बॅचेस होत असतात आणि पहाटे पहिली 4 वाजता बॅच होते, रात्री 2 वाजताची शेवटची बॅच आहे आणि जवळजवळ 24 तासातले 22 तास आमचे वर्ग चालतात. प्रत्येक तासाला वर्ग आहे. परत एकच वर्ग नाही, 14 भाषांमध्ये आहे. आणि आता मागच्याच महिन्यात आम्ही जॅपनीज भाषेत सुद्धा तिकडे जपानला हे वर्ग सुरू केलेले आहेत. त्यांना जॅपनीज भाषेत हवे होते, त्यामुळे आता इंटरनॅशनल असे 15 भाषांमध्ये हे वर्ग सुरू झालेत आणि 16.5 लाख लोक ही भगवद्गीता शिकतायत. भारतातला एकही पिनकोड असा नाही जिथे गीता परिवारचा सदस्य भगवद्गीता शिकत नाही. प्रत्येक पिनकोडचा एक ना एक तरी हे आहेच. त्यामुळे तिथल्या तिथे मग लोकांना लोकली शिकवायचं, ऑफलाईन आता घेता येतं, त्यांना शिकवायचं काम देऊन असं टीम 11 म्हणून तयार केलेला आहे कन्सेप्ट. आणि तिथे आम्ही रजिस्टर करतो. 11 जणांची एक टीम करायची, ती भरली की दुसरी 11 जणांची टीम करायची आणि वेगवेगळ्या लोकल जागांमध्ये जाऊन हर घर गीता हर कर गीता असं स्वामीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाच्या हातात गीता पोचली पाहिजे. जर एवढी लोक आत्ता शिकतायत ह्याचा अर्थ ती 5 वर्षांपूर्वी कोणीही शिकवलेलं नव्हतं ना, कोणालाच गीता ही माहिती नव्हती. आत्ता आपल्याला फार कळतंय असं वाटून मी सुद्धा आता तुमचा स्वीकारते आहे, मला आनंद आहे त्याच्यात, कळत काही नसून फारसं. पण ह्याचा अर्थ मला तरी कुठे माहिती होती गीता काय आहे ते, आणि मग का मी इथे शिकले आणि माझे कॉमर्सचे क्लास आणि हे ते सगळं सोडून मी इथे का शिकवायचं हे केलं. ह्याचा अर्थ काहीतरी मॅग्नेटिक ह्याच्यात आहे. सगळ्या गोष्टी काय आहेत हेही मला अजून एक्सप्लेन करता येत नाही, पण 100 काय 200% मी सांगेन की हे करायला लागल्यावरती मनशांती आपण जी म्हणतो, मला काही दुःख बिक्ख कधी फारशी नव्हती आणि अजूनही कधी असतील, कितीही आले तरी मी आनंदच निर्माण करते, असं माझं नेचर जनरली आहे. पण तरी सुद्धा कुठेतरी आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणा किंवा काही दडपणं टेन्शन्स ही येतातच आपल्याला जगायचं म्हणून. पण जेव्हा मी भगवद्गीता म्हणायला लागले, त्या उच्चारणांमुळे म्हणा किंवा ती जी काही व्हायब्रेशन्स तयार होतात आपण म्हणताना, शुद्ध स्वच्छ आघात अनुस्वार विसर्ग सगळ्यांचे व्यवस्थित उच्चारण करून, त्याच्याने आपल्या देहावरती पण आणि आपल्या मनावरती एस्पेशली विशिष्ट काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट 100% होतो. आणि तो अनुभव घेतल्याशिवाय ते मला सांगता येत नाही की काय एक्झॅक्टली असेल. म्हणजे तुम्ही ते म्हणत राहिलात की तुम्ही सगळं विसरून जाता की आपल्याला हे पण आहे करायचंय, ते टेन्शन आहे वगैरे, ही टेन्शन राहत नाही आणि आपला वेळ खूप खरंच पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वेळ मग आपल्याला तो घालवल्याचं आपल्याला जाणवतो. आणि आता ह्या गीता परिवारात मी बघतेय की अशी छोटी छोटी मुलं सुद्धा सगळे जॉईन झालेली आहेत. 7व्या वर्षी गीता व्रती झालेले आहेत. म्हणजे मी 57व्या वर्षी गीता व्रती झाल्याचं, त्यामुळे मला हेच वाटत नाही की आपण हे आधी का नाही कधीच शिकलो. हे अजिबात हा गीता व्रती म्हणजे 18च्या 18 अध्याय पाठ व्यवस्थित अशी मुलं आहेत उत्तम. आणि मी तर 57व्या वर्षी आता माझं झालं, म्हणजे त्याच्या आधी थोडंसं, पण आता 57 वर्षांची 58 वर्षांची आहे मी. म्हणजे ते करता येतं आणि लहान वयात ऍब्झॉर्बिंग पॉवर खूप असते. आणि एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप आपण जे म्हणतो, एस्पेशली मुलांच्या बाबतीत हे मला असं अनेकदा वाटतं की हे आदित्य लहान असताना जे माकड चाळेसारखे करायचं तेव्हा त्याला शिकवलं असतं तर बसून कॉन्सन्ट्रेटेड चांगलं काहीतरी त्याच्या हातून घडलं असतं. आणि कुठेतरी मग ती उत्सुकता वाटते की काय हा श्लोक आहे, पोपटासारखं नुसतं तर आपल्याला नाही ना बोलता येते, पटात फक्त असल्या किती पाठ करणार, असं काहीच कळत नाही असं. पण त्याचा अर्थ आपोआप बघायला लागतो की ह्या शब्दाचा काय अर्थ आहे, म्हणजे काय म्हणायचं होतंय. आणि गंमत किंवा आश्चर्य, आश्चर्य असं आहे की 5,000 वर्षांपूर्वी जे कृष्णाने लिहून ठेवलंय ते आजही मला कसं काय ऍप्लिकेबल होऊ शकतं, कसं काय ते मी रिलेट करू शकते. परिस्थित्या बदलत गेल्या 5,000 वर्षात. आपल्याला एका घरात 2 जनरेशन्सना सांभाळायचं म्हणजे किती ऍडजस्टमेंट्स कोण कोण करतायत असं आपण म्हणतो. पण जे तेव्हा होतं तेच आत्ताही कुठेतरी सेम आहे. आणि तीच तत्व जी काही त्यांनी त्या गीतेत सांगितले ती आजही आपण त्या दृष्टीने, त्या अँगलनी, त्या दृष्टीने जर का बघितलं त्या श्लोकाकडे तर आपल्याला सगळ्या गोष्टींची सोल्युशन्स मिळतात. म्हणजे बरेचदा कोणतरी म्हणतं की सगळ्या गोष्टींची सोल्युशन्स आहेत, सांग बरं मला ह्या थिअरमचं कुठे सोल्युशन येते, उत्तर मला हे जॉमेट्रीचं शिकून. असं चेष्टा करू नये त्या गोष्टीची, असं मला वाटतं की थिअरमचं सुद्धा तुलाच मिळेल. तुला कसं उत्तर मिळेल ह्याचं उत्तर त्या भगवद्गीतेत आहे की थिअरम येत नाहीये का तुला, म्हणजे तू अभ्यास केला नाहीयेस. अभ्यास कसा केला पाहिजे, का होत नाही अभ्यास, त्याचं उत्तर तुला भगवद्गीतेचं. इनडायरेक्टली फायनली तुला सोल्युशन मिळण्याकरता जे जे करायला हवंय त्या सगळ्याची उत्तरं डेफिनेटली आहेत. आणि हे इट्स अ लाईफ सायन्स मॅन्युअल असं मी म्हणते. ते आपल्याला काय कसं जगायचंय आणि आहे ते आयुष्य. प्रत्येक जण कोणी ह्या पायरीवर आहे, कोणी ह्या पायरीवर आहे, कोणी ह्या पायरीवर आहे, पण प्रत्येकाला जगण्याची सुद्धा
अंबानीला सुद्धा मुलालाचा आजार, त्याची जास्ती पैशांची काळजी कशी घ्यायची, कोण तिथे बॉम्ब टाकायला आलात का त्याच्यावर, ह्या काळज्याच आहेत ना. आपल्याकडे कोण बॉम्ब टाकायला येणार नाही, काही नाही. पण प्रत्येकाला प्रत्येक स्टेजला काळज्या आहेत. त्याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं आणि ते करताना सुद्धा आनंदी आयुष्य कसं ठेवायचं, ह्याच्यासाठी भगवद्गीता फार इम्पॉर्टंट आहे. अडचणी येणार, सगळं येणार, त्याला टक्कर कशी द्यायची. पहिलाच अध्याय जो आहे अर्जुन विषाद योग, सुरुवातच असा रडक्या आहे का असं मला प्रश्न होता. पण दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. कारण तो विषादात होता म्हणून ही गीता घडली. महाभारत घडलं म्हणून अर्जुन विषादात होता. विषाद म्हणजे डिप्रेशन. आजकाल आपण त्याला डिप्रेशन या नावाने टॅग करतो की एवढंसं झालं की डिप्रेशन येतं. काय गरज आहे डिप्रेशन यायची. म्हणजे कितीतरी लोक कितीतरी अडचणींमध्ये असतात. हे म्हणणं मला माहिती आहे खूप सोपं आहे, स्वतःवर आलं की कळेल असं म्हणणारे पण असतील. आणि मलाही ते कळतंय की आपल्यावर आलं की आपल्यालाही रडायला येतच अजून काही टचकन कुठल्या तरी गोष्टीची. पण तरी सुद्धा अशी परिस्थिती आली आहे, पत्ते खेळताना आल्या दुर्या तिर्या चवया आपल्या वाटेला. मग त्या खेळ खेळायचाच नाही का, बंद नाही करून टाकायचा तो खेळ. मग त्याच्यात सुद्धा आपण आनंद मिळवा, कसा मी मस्त हारले आणि जे होतं त्याच्यात सुद्धा कशी मी लढाई योग्य पानं टाकून केली, ह्याचं ज्ञान आपल्याला असायला हवं. आणि ते मला पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योगात आहे. जे सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यते वे पथुश्च परिष्टर्षे गांडीवं स्रवसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमि वस्थातुं भ्रमती वच मे मन. माझंही मन खूप भ्रमितासारखं गरगरत आहे आणि मला काही कळत नाही. तोंडचं पाणी पळून गेलंय. मुखंच परिशुष्यते म्हणजे काय, तोंडचं पाणी पळालंय, हातात मला तो धनुष्यबाण पण धरता येत नाही, पडणार आहे तो असं वाटतंय. इतका तो गलितग्रात झालेला आहे. आपल्याला जसं आता काय करू, खूपच आपण असह्य होतो, तसा तो अर्जुन सुद्धा जिथे होऊ शकतो. तर आज आपण आपल्या आयुष्यात अर्जुन म्हणून ह्याला कसं त्या ह्यांनी शिकवलं कृष्णाने त्याला. आणि शेवटी कसं तो म्हणाला की आता मला तुझं सगळं कळलंय 18व्या अध्यायात, की आता मला कळलंय तू काय म्हणतोयस ते, आणि ह्याच्या पुढे मी मात्र लढाई लढेन. आणि माझं कर्तव्य काय आहे, माझा धर्म काय आहे. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम हे धर्म नाही. धर्म म्हणजे कर्तव्य. आपला रोल काय असला पाहिजे आणि तो माझा रोल प्रत्येक ठिकाणी मी योग्य बजावतोय की नाही हे बघत मी माझं आयुष्य लढवीन. हा जो सगळा प्रवास आहे त्याचा, की अगदी गलित गात्र झालेला अर्जुन सुद्धा शेवटी तो जेव्हा सांगतो उठ आणि तू युद्धाला लाग, तिथपर्यंत तो तयार कसा होतो, त्याच्यात कशी कशी परिवर्तनं झाली, हे सगळं त्या 700 श्लोकांमध्ये भगवद्गीतेच्या आहे. 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत ते सगळे मिळून. प्रत्येक अध्यायाचं सुरुवात होते ती अवतरणिकेने होते, मग सगळे श्लोक असतात आणि शेवटी पुष्पिका असते. त्या पुष्पिकेत कन्क्लुजन असतं की म्हणजे देअर फोर, आणि आपण उत्तर संपवतो तसं तसं त्याचं हे आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे, तो योग आहे. आणि मग इथला अध्याय त्याचं नाव काय, असा तो अध्याय संपला. असं प्रत्येक हे अध्यायाचं आहे. असं ते 700 श्लोक सगळे डिव्हाइड केलेले आहेत. सध्या नुकतीच परीक्षा झाल्यामुळे ते पाठांतरात तर आहे माझं सगळं रेडी. नाही अभ्यास केला की विसरायलाही होऊ शकेल कदाचित पुढे. अनुभव जाते कुठे कुठे जेलमध्ये आम्ही सुरू केले. आता आम्ही ठाण्यात 5 शाळांमध्ये सुरू केले. 1ली ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही भगवद्गीता शिकवतोय सध्या. सगळेजण येतात, समोर बसतात, एकदम होलसेलमध्ये पीटीला कसे सगळे जमतात तसे. आणि आम्ही माईकवरून सगळीकडे मस्त स्मार्ट बोर्ड असतात, त्याच्यावर मोठ्या स्लाइड्स लावतो आणि सगळी मुलं उत्सुक असतात म्हणायला आणि आनंदाने. म्हणजे हे कसे मस्तीखोर असतात की नाही हे मुलं सगळी, ती पण व्यवस्थित बसतात आणि सगळं आपण म्हटलेलं त्यांचं पाठांत इतकं छान असतं. 2 दिवस फक्त आम्ही गेलो आणि सुरुवातीची एक प्रार्थना असते ती म्हणायला सुरुवाती, तर तिसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या आधी त्यांनीच म्हणून पण टाकली. म्हणजे ते मज्जा करतात त्याच्यात, ते एन्जॉय करतात आणि तितका वेळ ते फोकस्ड बसतात. त्या सगळ्या शाळांच्या बायांनी आम्हाला सांगितलं आम्हाला कामच नाही हल्ली, तुम्ही एकदा आलात की सगळे येणार म्हणून सगळी मुलं शांत असतात. लाईनीत सगळी वरती त्या ऑफिस हॉलमध्ये येतात. अर्धा तास तुम्ही इतकं मस्त शिकवता आणि सगळे आनंदात खालती जातात. याच्यामुळे फोकस पण चांगला डेव्हलप. आत्ताच आम्ही ऐकलं ना संजय मालपाणीच्या ह्याच्यात की भगवद्गीतेचा आधार घेत त्यांनी थोडक्यात पेरेंटिंग कसं करावं हे आत्ताच्या भाषणात त्यांनी सांगितलं. अप्रतिम सेशन होतं. आणि यू ॲज यंग पेरेंट्सच नाही, वी ॲज ओल्ड पेरेंट्स ऑल्सो लर्न समथिंग असं मला वाटतं. मी तरी शिकले, ह्याच्याशी बोलणंच नाही झालं माझं की त्याला काही टेकअवेज होते का त्याच्यातून. पण एवढ्या मोठ्या मुलाला सुद्धा कसं आपण डील करायला पाहिजे ते
कळलं पाहिजे. आणि त्यांनी तेच सांगितलं की मुलगा जेव्हा वडिलांची चप्पल घालायला लागतो त्याच्यानंतर तो तुमचा मुलगा राहत नाही, ही बिकम्स युअर फ्रेंड. आणि जेव्हा तुम्ही ॲज अ फ्रेंड त्याच्याशी सगळं बोलाल तेव्हा तो मनापासून सगळं आपल्याशी बोलतो, शेअर करतो आणि सल्ले घेतो आणि तुमचं चुकलंय तर चुकलंय सांगतो आहे की हे नाही मला पटत आहे. इतकं मोकळं तुम्ही ॲज अ फ्रेंडली तुमचं रिलेशन असलं पाहिजे. आणि ती जर का बॉन्डिंग तुमची चांगली असेल तर तुमचं आयुष्य पुढे एकमेकांना सहाय्य करू असं करत करत पुढे चांगलंच जातं ते. आणि हे जेलमध्ये तर मला ठाणे जेलला आम्ही गीता जयंतीच्याच दिवशी सुरू केलं होतं. ते म्हणजे मलाही स्ट्राईक नाही झालं. 2023च्या गीता जयंतीला पहिला आमचा वर्ग झाला. तिथे 6 महिने त्यांना भेटणं चालू होतं काय काय काय. पण ते देवाची कृपा कशी असते तसं गॉड हॅज चोजन मी. मला कोणीतरी सांगितलं की गीता परिवारवाले लोक तिकडे ठाणा जेलला खूप वेळा ट्राय करतात, 6 महिने झाले तरी काही दाद देत नाही, तुम्ही ठाण्यातच राहता ना? हो म्हटलं. तर म्हणे तुम्ही जाऊ शकाल का? जाईल की म्हटलं. मी गेले, मला अपॉइंटमेंट आधी दिली 12ची काहीतरी, तुम्ही या 12 वाजता भेटायला. 11 11:30लाच पहिल्या दिवशी हा म्हणून जेलला कुठे चालले मी काही बोलणार नाही, काय तुझ्या पाठोपाठ उभी राहील मी म्हणून हात नेऊन बंद करून ठेवलं होतं काय माहिती. श्रीकांत पण आला होता माझ्याबरोबर. आम्ही 11 11:30ला काहीतरी केलं. आमची वेळ झाल्यावरती ते केवढे सगळे त्यांचे फॉर्मॅलिटीज असतात, तपासण्या बिपासण्या करत आम्हाला आत नेलं. आणि तिथे बोललो आम्ही काय आहे, काय हे शिकवायचं आणि काय आम्हाला अचीव्ह करायचं वगैरे असं पहिल्यांदा तिथे सांगितलं. तर त्यांना बरं म्हणाले ते. आणि मला त्यांनी तात्काळ परमिशन दिली, सोमवारपासून वर्ग सुरू करा म्हणून सांगितलं. शेवटी तुम्ही काय कन्व्हिन्स करताय, कसं कन्व्हिन्स करताय ह्याच्यावरती त्यांना ते पटत असेल कदाचित, माहित नाही. म्हणजे 6 महिने का नाही म्हणाले होते ते. मी गेल्यावरती तर आम्ही 1-1.5 तासात वगैरे बाहेर आलो. आणि मी आमचे मोबाईल वगैरे पण बाहेरच ठेवले होते, त्यामुळे कनेक्शन नव्हते. बाहेर आल्या आल्या आम्ही कळवलं गीता परिवारमध्ये, म्हटलं आता मी जाऊन आले आणि आम्हाला सोमवारपासून घ्या म्हणून सांगितलं. सगळे इतके खुश झाले. वर्ग सुरू झाला माझा, ऑनलाईनच घेत होते मी. वर्ग सुरू झाला आणि 1 महिन्याभराने मला आयुक्तांचा फोन आला, तुम्हाला भेटायला बोलवलंय म्हणून. अगो बाई म्हटलं कशाला आता भेटायला बोलवलंय आयुक्तांनी. मग मी गेले. तर नक्की काय शिकवता तुम्ही, असं सिरियस असे बसलेले एवढ्या मोठ्या टेबलावरती, तुम्ही नक्की काय शिकवता त्यांना असं करून. म्हटलं भगवद्गीतेचे श्लोक शिकवतोय, जे आम्ही शिकत आलो तेच त्यांना शिकवतोय. नाही म्हटलं काय झालं, काही प्रॉब्लेम झाला काय, काही कोणी काही बोललं का, वेगळंच काहीतरी ह्या बोलतात किंवा पर्सनल काही बोलायचं नसतं जेलमध्ये, तर तसं काही कोणी बोललं किंवा असं काही. नाही म्हणे हल्ली काहीतरी आम्हाला फरक जाणवतोय, ते भांडतच नाही, मारामाऱ्याच होत नाही. म्हटलं मग चांगलं आहे ना, काय त्यांनी त्याच्यावर मला सुपरिटेंडंट अधीक्षकच्या बायका आहेत त्यांनी बोलवून घेतलं की हल्ली कैदी भांडतच नाहीत आणि मारामाऱ्याच होत नाहीयेत आतमध्ये, तर त्यांच्यातच इतकं फायटिंग व्हायची. हे कसं काय असं झालं. म्हटलं मग चांगलं आहे, आम्ही रोज 2-2 श्लोक शिकवतो. आणि त्यांना मी म्हटलं सांगते की उद्या बघू कोणाकोणाचा पाठ होतोय ते. सगळ्यांनी एक एक चरण असं म्हणत राहा दिवसभर, म्हणजे उद्याला किती जणांचा पाठ होतोय त्यांना मी येऊन बक्षीस देणार. मग कधी कॅडबरी नेऊन द्यायचे, ते अलाउड नसायचं, पण मी घेऊन गेले होते. मग मला कळलं सगळं घरी घेऊन जाईल, ते काय आणायचं नाही बक्षीस बिक्षीस. पण त्याच्यामुळे ते एंगेज राहिलं. जे एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हणतो, ते एवढ्या मोठ्या कैद्यांना सुद्धा सारखं नाही तर ती वृत्ती तुमची तशी होती. आणि आता ह्यांनी ह्याच्या भाषणात सांगितलं की समत्व पाळलं जातं, समत्वाई योग उच्चते, असंच भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. तुझ्या भाषणात होतं ना समत्व. समत्व म्हणजे काय, ह्याच्यात 2 अध्याय तर मेजरली ह्याच्याच वरती आहेत. आपलं रोजचं जगणं की सात्विक, राजसी आणि तामसी, हे प्रत्येक वागण्यात तुमचं खाणं पिणं कसं असावं, तुमचं जे काही तुम्ही आता दान देता, काही जण असतात ते चांगल्या अंतःकरणाने देतात दान वगैरे कोणाला तरी, काही जण तिथे देऊन बोर्ड लावून त्याच्यावरती वगैरे की आम्ही दान केलं. हा सत्कार आणि दंभ आहे त्याच्यात, की सत्कार मान पूजार्थन दंभे चैव असं ते हे आहे की त्याच्यासाठी केलं तर ते राजसी झालं, म्हणजे तुम्हाला काहीतरी शो ऑफ करायचं आहे म्हणून केलं. आणि काही जण तर ह्याच्या अगेन्स्ट मला काय मिळणार आहे ते तामसी झालं, तुमचं दान म्हणा किंवा तप पण कुठलंही असेल. अघोरी कुठलंही काही करू नये. काही काही लोक करतात ना की कष्ट झाले तरी मी ते तप करतोय असं म्हणून काहीतरी करतात, तर तसं कधीही करू नये. आपला शरीर पहिलं नितकर्म जी आहेत शरीराची ती सगळी करावी आणि त्याच्या पुढे तुम्ही कष्ट घ्या, त्या कष्टांना तप म्हणा तुम्ही, पण कुठल्याही अघोरी गोष्टी करू नयेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आवश्यकच असतात आपल्याला, फक्त सात्विकी राहून पण उपयोग नसतो. तुम्ही जर झोपलाच नाही, कारण सगळं आळस म्हणा, दंभ जो काय आहे किंवा निद्रालस्य म्हणजे झोपतच राहायचं, लोळत राहायचं, सारखं कामं नाही करायची, हे सगळं तामसी आहे. पण आपण झोपलोच नाही आणि सतत जागा राहून कामच करत राहिलं, तुम्ही आजारी पडाल, इन्सोमनियाने, तेही योग्य नाहीये.
त्यामुळे ते करेक्ट बॅलन्स तुमचा प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या तिन्ही गोष्टी असतात, सत्व रज तम. पण आपण किती प्रमाणात काय काय करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं काहीतरी ऐशो आराम करायचा आहे, ऐशो आराम करायचा आहे, पैसे पाहिजे म्हणून म्हणजे सारखी ध्येय आणि बिझनेस करत कसं अजून प्रॉफिट वाढेल एवढंच जर ध्येय ठेवलं तुम्ही तर ते तुमचं राजसी झालं. आणि त्याच्यात तुमचा हा इम्बॅलन्स घडल्याने त्याचे इफेक्ट्स पण आहेत. काय 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 खाणं पिणं सगळंच लिहिलेलं आहे त्यांनी. आयुष सत्वबलारोग्य सुख प्रीती वर्धन. तुम्ही जर तुमचं आयुष्य आहे ते वाढतं किंवा चांगलं होतं, सुदृढ राहता तुम्ही जर तुमचं सात्विक भोजन असेल तर. किंवा कट्वमल लवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहीन. तीक्ष्ण वृक्ष मामलेदार कचेरीची मिसळ किंवा असं झणका चिकन चिकन असं तिखट वगैरे असं जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या जिभेला छान वाटतं. पण त्याच्यामुळे परिणाम काय होतात तुमच्या ह्या राजसी आणि दुःख शोकांत तुमच्यावर वाटायला येतं. कुठेतरी नंतर ऍसिडिटी वाढते, पाईल्स येतात. हे सगळं कॅल्क्युलेशन तेव्हापासून काय खावं पिवं निद्रा कशी असावी सगळं त्या कृष्णाने करून ठेवलेलं आहे. म्हणजे कमाल वाटते की त्याला काय माहिती कसं कसं कुठून काय काय होईल वगैरे असं सगळ्या गोष्टीत आहे. प्रत्येक गोष्टीचं रज तम आणि सात्विक रजस आणि तमस ह्याचं बॅलन्स समत्वय योग उच्चते आणि तो योग आहे. हे सगळ्या गोष्टींचं घडणं म्हणजे योगासनं म्हणजेच योग झाला नाही, हा पण एक योगच आहे. तुम्ही कुठल्या वाणीत बोलता तुमचे प्रत्येकाचा हा तप आहे. मन तुमचं कसं काम करतंय चांगलं आणि शुद्ध करावं ते मनाचं तप झालं. तुमचं उच्चारण वगैरे स्वाध्याय चांगलं बोललं पाहिजे तुमचं हा पाणीचं तप झालं. तसं प्रत्येक गोष्टीत आहे. आणि ह्या सगळ्याचा बॅलन्स कसा राखायचा जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट चांगलं जगण्यासाठी मिळतील हे त्याच्यात आहे. खूप मोठा व्हास्ट आहे आणि जेवढं तुम्ही अर्थ शोधत जाल पिंजून तेवढे त्याचे अर्थ सखोल कळत जातात. आणि प्रत्येक गोष्टी तसं वाटतं ते फ्रेम्स असतात ना, कधी कधी आपण इथे असलो तरी ते आपल्याकडे बघतोय असं वाटतं, तिकडे गेलं तरी आपल्याचकडे बघतोय असं वाटतं. तसं ह्याच आहे की ह्या श्लोकात पण माझ्याचसाठी आहे काहीतरी अर्थ, त्याचा पण अर्थ तसंच आहे. आणि शेवटी आपल्याच मनात आपली बुद्धी पण एक काहीतरी काम करत असते आणि मन पण काम करत असतं. मनाला माहिती असतं खरं म्हणजे हे आता नाही आपलं योग्य नाही हे करणं. माझं जर शुगर आहे तर आईस्क्रीम दिसलाय म्हणजे हा आवरटपणा आहे, आता मी खाता कामा नाही गोड काही किंवा हे मनाला कळत असतं पण बुद्धीला कळत असतं. पण मन तरी म्हणतं किती दिवसात आईस्क्रीमच नाही खाल्लं, खायचं चालतंय रे थोडंसं चालतं चलता आहे ही ॲटिट्यूड. म्हणजे तिथे तुम्हीच त्याला मनाला तुम्ही हे करता. त्यामुळे उद्धरेदात्मनात्मानं नात्मा नमवसाय दयेत आत्मैव रिपुरात. त्याचा अर्थ असा आहे बेसिकली की हा 6व्या अध्यायातला 5वा श्लोक आहे. आणि तो म्हणतो तुमचंच मन आणि बुद्धी तुम्हालाच आयदर वरती तरी नाही तर खालती तरी नाही. सो तुमचं तुम्हीच हे समत्वय साधायचं आहे की काय योग्य काय अयोग्य आणि तुम्हालाच ते कळलं पाहिजे. माझ्यापेक्षा खरं म्हणजे श्रीकांतचा अभ्यास जास्ती आहे. मी आता फक्त बडबड केली आहे ही सगळी. पण त्याचा कृष्णानेच घडून आणलाय. म्हणजे असं एवढ्या विचारांनी वगैरे मी कधीच जगू शकले नसते असं आतापर्यंत माझं आयुष्य होतं. पण आता माझी वाटचाल नुसती हे सुरू झाली. मी घोकमपट्टी म्हणा किंवा पाठांतराचं हे पुढे गेले असेल पण त्याचा अभ्यास खरं म्हणतो म्हणजे तो असं म्हणतो हा माझा सगळ्यात आवडता श्लोक आहे. तेव्हा मी विचार केला की ह्याला आवडता श्लोक आहे मग माझा कुठला आवडता श्लोक आहे म्हणून मी शोधायला सुरुवात केली. त्याला कुठला आवडतं मग मी हा विचार पण नसतो केलेला की आपल्याला कुठला विशेष आवडतोय असा श्लोक आहे का. त्याचा सगळा हे अर्थ करून ते पिंजून ते आपल्याला कसं ऍप्लिकेबल आहे मग कसं असायला हवं हे सगळं खरं म्हणजे तोच जगतोय. आमच्या ह्याच्यात आमचं ब्रीद वाक्य आहे गीता शिका शिकवा आणि आयुष्यात आणा. त्यातला आयुष्यात आणा हा सगळ्यात अवघड पोर्शन आहे. त्यामुळे फक्त शिकून झाली आहे आणि शिकवले आहे. त्याच्यामुळे आता ती आचरणात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे आता कुठे. कंटिन्यू. धन्यवाद रश्मीताई. तुम्हाला मी ताई म्हणतो म्हणून तुमची धार्मिक पदोन्नती झाली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला ताई म्हणू शकत आता म्हणतोय. आता तुम्ही तुमच्या कार्यपद्धती काय आहे ते सगळ्यांना सांगितलं. ते ऐकून आम्हाला अगदी आत्मसंतोष झाला आहे. आता
एक गोष्ट इथे मी सांगतोय. महाभारतच्या युद्धला अर्जुन नी सगळं युद्ध केलं, पण अर्जुनच्या रथासारथी कोण होता? कृष्ण होता. आणि कृष्णच सगळं गीताचं ज्ञान अर्जुनला दिलं. तेव्हा अर्जुन एवढ्या पदोन्नती पर्यंत पोहोचला. आता श्रीकांत तर आपण आता श्रीकांतला हेच सांगू, कृष्णाचं पद दिलंय तुला बाबा, किती मोठं. बरोबर आहे. यांच्या सपोर्ट शिवाय काही साची बात शक्यच नव्हतं. वा 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 यांचा पण सपोर्ट आहे. बहुत बढिया. यांच्या श्रीकांतच्या आई वडिलांचा पण सपोर्ट मी बरोबर. इथे आणतोय. कारण की काका आणि काकू हे दोघांनी पण पुष्कळ हे केलं आहे की भाई तुम्ही तुमच्याप्रमाणे जे करायचं आहे ते करा. कारण तुम्ही सरळ पाथवर होते, काही तुमचे गडबड नव्हती. म्हणून काका काकू आणि श्रीकांत आणि हे सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुम्ही आज पोचले आहे. ते आम्ही तुम्हाला धन्यवाद करतोय. आता श्रीकांतला बोलायचं असेल रिक्वेस्ट तर बोलू शकतात. नाही मला नाही, माझा सपोर्ट म्हणजे असं की ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळे ह्या गोष्टीला काही विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माझ्यापेक्षा मला वाटतं तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट जास्त महत्त्वाचा आहे. कारण वेळोवेळी तुम्ही जे कौतुक करून हे करता, त्यामुळे मला पण असं जाणवलं की ह्या गोष्टी म्हणजे माझं कधी कधी भांडण होतं तिच्याशी की मला भूक लागली आहे. पण मग मला लक्षात येतं की सगळेजण तुम्ही ह्या गोष्टीचं महत्त्व जाणता आणि कौतुक करता, तर मला पण वेळोवेळी असं थोडं पेशन्स आणि टॉलरन्स वाढवलं पाहिजे असं. सो टू दॅट एक्सटेंट खरंच म्हणजे मी सपोर्ट करतो. पण काही वेळा असं पण होतं की हे फारच होतं, हे बरोबर नाही वगैरे. मी तिच्याच आशू भैयांचं उदाहरण देतो की ते कसं म्हणतात, तुमची कामं करून मग तुम्ही हे करा. वा 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 वा. पण हे खरं आहे की म्हणजे रश्मी म्हणते की मी गीता जपतोय असं, ते म्हणजे ते ध्येय असलं पाहिजे आणि ते आहे, पण ते खूप कठीण आहे. आणि वेळोवेळी आपल्याला जसं आपण रात्री झोपतो, सकाळी उठतो, मग परत रात्री झोप येते, तसंच आपलं कधी आपण अलर्ट असतो, चांगला वागतो, मग कधी कधी आपल्याला झोप लागते, म्हणजे विसर पडतो आणि परत आपण आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये. सो हा जर्नी आहे प्रत्येकाचा, आणि प्रत्येकाचा वेगवेगळ्या, ते प्रत्येकाचा असं एस्केलेटर सारखं वरपर्यंत एव्हरीथिंग इज डिसाइडेड. आपण फक्त इकडे बघतो, तिकडे बघतो, अरे तो कसा पुढे गेला, तो ती कशी पुढे गेली, पण आपला जर्नी ठरलेला असतो. ते प्रत्येकाला कळतं की आपला हा जर्नी आहे, आणि त्या वेळेला ते जसं रश्मी म्हणाले की ते घडवून आणतात की आता वेळ झाली तुमची, बघा इकडे तिकडे. आणि जे असं पूर्वीच्या काळी होतं की हे रिटायरमेंट नंतर करायची वस्तू असं नाही आहे. जर यंग एजमध्ये अर्थात असं नाही सांगून चालत, कारण आपल्या जे 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम, हे त्या वेळेला ते आवश्यक आहे. म्हणजे जसं धर्म अर्थ काम मोक्ष, तर आधी शिकून आणि मग ते तर धर्म काय, व्हॅल्यूज काय, ते करून पैसे कमवलेच पाहिजेत. कारण पैसे नाही कमवले तर तुमच्या इच्छा आकांक्षा कशा पूर्ण होतात, आणि ते पूर्ण नाही झालं तुम्ही पुढे नाही जाणार, कारण तुम्ही सारख्या अडकूनच राहणार. त्यामुळे श्रीकृष्णांची प्राप्ती करणं हाच मानवी जीवनाचा उद्देश आहे. असं ते कित्येक जणांना असं वाटतं की आनंदी जगलं पाहिजे, हे आपलं ध्येय आहे. पण आनंदी जगतच राहणं म्हणजे कसं आहे, तुम्ही खूप पुण्य केलं तर अंबानी बनाल तुम्ही, पण कुठेतरी तुमचा चुकीच्या वागणुकीने मग अंबानीला जी दुःख आहेत तशी दुःख येऊ शकतात. म्हणजे ह्या चक्रातनं सुटकाच नाही आहे. त्यामुळे ह्या चक्रातनं सुटणं हे असं वाटतं की हे खूपच फिलॉसॉफिकल थिअरी आहे. आणि मग आपल्याला जर फॉर एक्झाम्पल तो कर्मण्येवाधिकारस्ते श्लोक आहे, त्याच्यात पण लोकांना वाटतं मला फळं नको असलं मी कामच कशाला करू, म्हणजे जीवनाचा अर्थच नाही असं वाटतं. पण मला ते सुषमा स्वराजजींचं वाक्य नेहमी आठवतं की त्यामुळे जेव्हा तुमच्या मनासारखी गोष्ट होते तेव्हा तुम्ही ते असं समजून घेतलं पाहिजे की भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली आहे.
आणि जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट होते तेव्हा सुद्धा तुम्ही ती ऍक्सेप्ट करायची की ही त्यांची इच्छा आहे. सो आपण त्याच्यामध्ये खूप तडफडतो की कसं मला काही जगात न्यायच नाही, कसं मला असं अन्याय झाला, मी एवढं कष्ट केलंय अमुक. सो त्या श्लोकाचा अर्थ तो आहे. पण तो इतकी वर्ष मला पण कन्फ्युजन होतं. आणि मग रश्मी शिकायला लागले तर आम्ही दोघांनी एकाच दिवशी सुरू केलं होतं, पण ते इतके हळू शिकवतात. मी पहिल्या दिवशी म्हटलं मला याच्यामध्ये एवढा पेशन्स नाही, 40 मिनिटामध्ये 2 का 3 श्लोक दोनदा म्हणायचे. मग रश्मीचं झालं पूर्ण, मग मी रश्मीकडनंच शिकलो गीता. आणि मग त्यांचं ते पुस्तक आहे छान, त्याच्यामध्ये म्हणजे आधी पण मी 1-2दा भगवद्गीता वाचून शिकूया असं ठरवून, पण ते इतकं क्लिष्ट होतं की ते मी म्हटलं आपल्याला जमणारच नाहीये. पण प्रत्येक हिंदू माणसाने मरण्यापूर्वी भगवद्गीता काय हे वाचली, समजून तरी घेतली पाहिजे असं मला वाटायचं. म्हणून मग मी ते, तर आता मी रोजच भगवद्गीता म्हणतो. म्हणजे 700 श्लोक 7 दिवसाचे, असं आठवड्याचे. सो आता म्हणजे 3-4 वर्षामध्ये माझी बरीच आवर्तनं झाली. मग मी ते 1000 पानांचं पुस्तक आणलं. मग त्यातलं वाचल्यावर मला त्याचा अर्थ कळायला लागला की काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल कर्मण्येवाधिकारस्तेचा श्लोक, किंवा माझी आई मला नेहमी सांगायची की त्याचं ते बॉलचं हे सांग ना, म्हणजे ह्याच्याबद्दल आपल्याला जाऊया ट्विटर. नाही सांग. नेहमीप्रमाणे मी खेचून घेते नाही, माझ्याकडे. तुझं गीतावरती झालेली, मी तर स्टुडंट आहे. असं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तर प्रत्येक जण म्हणतात की फळ नाही अपेक्षा करायची, एवढे काय आम्ही संत लागून गेलो. मी पण म्हणेन आज सुद्धा की मला चांगलं काहीतरी केलं तर त्याचे चांगलेच रिटर्न्स मिळायला पाहिजेत. वरती आणखीन शिव्याशाप कोणीतरी देते असं कशाला कोण ऍक्सेप्ट करेल? नोबडी विल डू. पण त्याचा अर्थच तसा नाहीये, तो अर्थ चुकीचा आहे हा जो आपल्यापर्यंत पोहोचतो तो. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की कर्म तुम्ही काय करायचं ते योग्य करत राहा. त्याचं फळ आत्ताच्या आत्ता मला तसंच आलंय का नाही ह्याची तुम्ही अपेक्षा धरून ते कर्म करू नका. आणि आणखीन एका श्लोकात लिहिलंय की जे काही कराल ते त्याला वरच्या मनात धरून, त्याला आपण काय म्हणतो श्रीकृष्णार्पणमस्तु, म्हणजे आपल्याला नलिफाय करायचंय सगळंच. आणि त्याच्यासाठी आमचे एक वर्णेकर काका म्हणून आहेत, त्यांनी एक हा कन्सेप्ट सांगितला होता की आपल्याला असं वाटतं की मी चांगलं केलंय मग मला का नाही लगेच चांगले रिटर्न्स आले. त्याचं लॉजिक असं आहे की आपण इथे आहोत आणि समोर एक भिंत आहे आणि त्या भिंतीवरती एक बॉल टाकायचा आहे, तो बॉल परत येतो. आपलं कर्म झालं टाकणं आणि त्याचं रिटर्न म्हणजे आपलं फळ झालं. पण ह्याच्या आधीच्या आयुष्यात आपण ते बॉल कुठून कुठून कसे कसे टाकले ते आपल्याला माहिती नाहीये. आणि सगळे बॉल तिथे जाऊन, आता तिथे समजा मी असेल आधीच्या आयुष्यात, तर तो बॉल असा इथे गेलेला आहे आणि तो आता माझ्याकडे आलाय. हा कुठून आला बॉल, मी नव्हता हा टाकला असं आपल्याला आज वाटतं. पण ते कुठल्या तरी केलेल्या कर्माचं ते आलेलं फळ आत्ता असतं. त्यामुळे तुम्ही काय आपल्याला फळ येणार आहे ह्याचा विचार न करता हे येत आहे वाटतं आपल्याकडे, म्हणजे आपण काहीतरी केलेलं असणार म्हणून आता हे आलंय. सो आत्ताचा दिवस तुम्ही चांगला करा. लुक ॲट द पॉवर ऑफ नाव. आत्ता तुम्ही चांगला करा की इथेतल्या इथे लगेच आपल्याला तो बॉल योग्य येऊ शकेल अशी अपेक्षा ठेवा आणि कर्म करत राहा. कारण हे जे आपल्याकडे रिटर्न झालेले बॉल्स आहेत ते आपण मागे कधीतरी कुठेतरी चुकीचे टाकलेले आहेत. ते आत्ता तिथून आपटून तो आत्ता आपल्याकडे आलाय, जो आपल्याला अपेक्षितच नाही. हा बॉल कुठून आला असं आपल्याला वाटतंय. तो कधीतरी जुन्या मागच्या जन्मी किंवा कुठल्या तरी काळी तो गेलेला आहे बॉल आणि तो आत्ता आपल्याला रिटर्न झालाय. सो हा कन्सेप्ट जेव्हा डोक्यात येतो तेव्हा आता काय कुठला बॉल येईल हे आपल्याला माहिती नाहीये. एवढंच त्या कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर. हेतू त्यातला तुमचा शुद्ध ठेवा की आपण आपलं चांगलं केलं ना, मनाने आपण आता क्लिअर असलो की आपल्याला मग त्याचं आता कुठले बॉल आपल्याकडे रिटर्न होत आहेत ह्याचा आपल्याला विचार येणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते केल्यावरती अच्छा मग आता असं झालं म्हणजे मी कुठेतरी कोणाला तरी कधीतरी दुखवलं असेल म्हणून आता मला हे आलंय असं झाल्यावरती मग आपल्याला चीड येत नाही की मला का म्हणून असं झालं, असं होत नाही. दिस इज वॉट वॉज इन माय प्रारब्ध, दिस इज हाऊ आय मस्ट हॅव बिहेव्ड अर्लियर. मग ते आपल्याला कमी दुःख देतं असं मला, माझा तरी अनुभव मला असं सांगतो की काहीतरी ते नलिफाय झालं आता. आणि ते जे काही येत आहे ते मग आपण आनंदाने स्वीकारावं. पण म्हणजे मग हे आपले काहीतरी कुठल्या तरी केल्याची ही फळं आहेत ती आपण आता घेतली, ते आता नलिफाय झालं म्हणजे मग आपल्याला पुढे आणखीन पॉझिटिव्ह आणि एनर्जाइज्ड फिलिंग येतं असं माझं मत आहे. हो बरोबर. हे आता सुहागबाई, निरुपाताई, प्रसादराव आणि ज्योती, गीता आणि सगळेच तुम्ही आमच्यापेक्षा जास्त आयुष्य जगलात, जास्त विजडम तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही मला विचारलं तर ते मी एवढ्याकरताच बोललो की प्रत्येकाला आयुष्य वेगळ्या प्रकारे जाणवतं. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे जाणवलं असेल त्यापेक्षा, म्हणून म्हणजे ते हत्तीला जसं 7 लोक वेगळं, की काही जण म्हणतात की हा जोर आहे किंवा थांब आहे तसं. सो म्हणून मला कसं ते जाणवलं ते मी सांगितलं. अदरवाईज तुम्हाला सगळ्यांना माझ्याहून जास्त कितीतरी एक्सपिरियन्स, विजडम हे सगळं आहे, याची मला जाणीव आहे. तुम्ही सगळे जास्त आयुष्य जगलेला. पण जसं रश्मी म्हणाली की भगवद्गीता पण हा एक विशेष एक्सपिरियन्स सगळ्यांना मिळालेला आहे. असं
दुसरं जोड नाही आहे. हो बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये मला पण जे जाणवलं की भगवद्गीता हे असं प्रिझम आहे की तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीने किंवा जसे रिलेट कराल तसं तुम्हाला अनुभव येतो. जसं तुमच्या आयुष्यात जे त्याला एक्झॅक्टली अरे मला हाच तर प्रश्न पडला होता आणि ह्याचंच उत्तर तुम्हाला मिळतं तिथे. आणि ती कशी जादू आहे की सेम 700 श्लोक आहेत, तर सगळेजण वेगवेगळ्याने वाचतात पण तुम्ही ज्या ह्याने बघतात त्यात तुम्हाला उत्तर मिळतं. अशी ती जादू आहे. आणि भगवंतांनी हे पण सांगितलंय की उगाच तुम्ही ज्यांना श्रद्धा नाही, विश्वास नाही, त्यांना तुम्ही उगाच भगवद्गीता Compulsion नाही करायचं. डोक्यावर पण थोपायची अनुभव नसते. सांगायचा की जाऊन या, काश्मीर खूप छान आहे. आता मी जर नव्याने जाऊन आले आणि मला खूप आवडलं, हे 10 वेळा जाऊन आले त्यामध्ये नाही, पण तुम्ही जा असं झालं तर अगं बाई मी जाऊन आले 10 वेळा, हिला आता नवीन कळलं त्या उत्साहात आपण सांगतो. म्हणजे जाऊन आले ज्यांना अनुभव आहे त्यांना त्याचं काय आहे, ही नवीन नवीन उत्साहाचं बोलते असं वाटतं. असं आहे. माझी आई मला नेहमी सांगायची की एकट्याने जो खातो किंवा एकट्याने जो मजा करतो तो चोर असतो, म्हणजे असं भगवद्गीतेत आहे. असं मला वाटायचं की असं एवढं ठळकपणे लिहिलंय, पण ऍक्च्युली तिसरा अध्याय जेव्हा तो श्लोक मी वाचून अर्थ तेव्हा अक्षरशः म्हणजे भगवंतांनी हे असं सांगून ठेवलं की तुम्ही हे आपण जे काम करतो त्याला ते यज्ञ म्हणतात की आपण म्हणजे पैसे अर्थार्जनासाठी किंवा लोकांसाठी ते तुमच्या यज्ञाकरता सगळ्या देवता प्रसन्न होऊन तुम्हाला जे इष्ट किंवा हवंय ते देतात, पण ते तुम्ही एकट्यानेच भोगलं आणि परत त्यांना नाही दिलं म्हणजे लोकांना नाही दिलं तर वाटलं नाही तर असं एक्सप्लिसिट आहे. किंवा आता हे गोंदवलेकर महाराज वगैरे म्हणतात की करते पण तुम्ही घेतलं तर तुम्हाला दुःख होतं. तर असा पण श्लोक आहे की अहंकार विमूढात्मा करता म्हणजे मूड म्हणजे मूर्ख असलेला किंवा मोहित झालेल्या लोकांना वाटतं की मीच करतोय सगळं. खरं एव्हरीथिंग म्हणजे त्या गाडी खाली चालणाऱ्या कुत्राला वाटतं की बैलगाडी तो चालवत आहे, तसं आहे की आपण तसं. आणि हे वाचलेलं होतं पण आता त्याचा अर्थ नव्याने कळायला लागतो की ते 700 श्लोक 5000 वर्षांपूर्वी पण रिलेव्हंट होते आणि आजकालच्या जगात. आणि प्रत्येकाचा स्टेज वेगवेगळी आयुष्याची, प्रत्येकाचा जर्नी वेगळा असतो, पण यू कॅन रिलेट टू दॅट अँड यू कॅन फाइंड सोल्युशन्स. आणि त्यामुळे ते अतिशय व्हॅल्युएबल ज्ञान आहे ते. कोणतं आणि पुस्तक थक्क चांगलं आहे? करणार आहे. कारण कोणतं आता असं पुस्तक चांगलं आहे गीतेवरती, त्याच्यावरती भाष्य चांगलं आहे आणि गीता प्रेसची जी आहे ती चांगली आहे. मराठीत आहे? हो मराठीत आहे ना. ते 1000 पानी जे मी म्हटलं त्याकडे आहे. तर भगवद्गीता म्हणजे मला जाणवलं की माझ्या वर्किंग लाईफमध्ये मी जे कुठले सेमिनार्स अटेंड केले, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कोर्सेस वगैरे वगैरे, एव्हरी सिंगल थिंग इज अँकर्ड इन भगवद्गीता. म्हणजे कुठले पुस्तकं इव्हन बाहेरच्या वेस्टर्न कंट्रीज मधल्यांनी जे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स वगैरे, एव्हरीथिंग इज अँकर्ड इन भगवद्गीता. आणि भगवद्गीतेवरच तर लोकमान्य टिळक पासून आणि सगळ्यांनी भगवद्गीतेवरच आपल्या परीने अर्थ लावून त्याचा हे डिकोड करायचा प्रयत्न केलेला आहे. सो इतकं ते चिरंतन आहे, 5000 वर्षांपासून अजून आहे आणि नवीन अर्थ अजून लावू शकतो. आणि इट इज वे ऑफ लाईफ. म्हणजे इट इज नॉट पूजा पद्धती, इट इज जस्ट धर्म म्हणजे ड्युटी, की काय आपला धर्म आहे आणि मग ते कसा तो म्हणजे धर्म अतिशय सुंदर आहे ते की धर्म अर्थ काम मोक्ष हे चारीचा कसा बॅलन्स करायचा किंवा सत्व रजतम हे तिन्ही आवश्यक आहेत, पण कुठलंही अति होऊ देता कामा नये. म्हणजे माझे बाबा नेहमी म्हणायचे की एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅड किंवा अति तिथे माती. म्हणजे मला असं वाटतं की बाबांनी तर ते कधीच भगवद्गीता वाचली नसेल, पण गीतेचं सार ते एका वाक्यात मला नेहमी सांगायचंय. ते अक्षरशः चपखलपणे त्याच्यामध्ये गीतेमध्ये एक अख्खा अध्याय आहे त्याच्यावरती. म्हणजे हे सत्व रजतम गुणांवरती 2 अध्याय, 14 आणि 17 आणि ते कसं बॅलन्स असलं पाहिजे वगैरे. सो मला म्हणजे मी तर शाळेमध्ये मी पूर्ण हिंदी मीडियम, म्हणजे हिंदी मीडियम नाही पण 8वी 9वी 10वी मला 100 मार्काचा हिंदीच होतं, संस्कृत कधीच नाही शिकलो. म्हणजे हे रश्मीकडनं गीता शिकलो, मग ते वाचलं, मग ते पुस्तक आणलं. मग मला असं वाटलं की रोज अध्याय वाचताना काय म्हणतायत भगवंत अर्जुनाला ते कळलं पाहिजे. मग संस्कृत शिकायला मी एका बाईंकडे म्हणजे ज्यांच्याकडे आदित्य जायचं ट्युशनला, आता त्या 99 वर्ष झाल्यात, मी मध्ये मध्ये फोटो टाकला होता त्यांना घेऊन गेलो वोटिंगला. तर त्या अजूनही संस्कृत त्यांचं म्हणजे उत्साह पण आहे त्यांना आणि संस्कृत अजून पक्का आहे त्यांचं. म्हणजे आता अध्याय वाचताना पण कळतं की ह्या वाक्यात हे असं म्हणाले भगवंत वगैरे. तर इव्हन रामरक्षा वगैरे तोंडपाठ आहे लहानपणी आईने शिकवलेले असल्यामुळे, पण त्याचा पण आता अर्थ कळायला लागला. म्हणजे आता अर्थात वाचली एकदा रामरक्षा अर्थ की तेवढ्या पुरतं कळतं, पण पुढच्या वेळेस श्लोक म्हणताना तो अर्थ लक्षातच राहील असं नाही. पण संस्कृत तुम्ही शिकला असाल तर तुम्हाला आणखी त्यात लगेचच वाचून मिळतं. आजकाल म्हणजे संस्कृत ह्या वेगळ्या गोष्टी म्हणजे असं डेलिबरेटली
ह्या सगळ्या गोष्टी मागे टाकल्या गेल्या ज्या अतिशय व्हॅल्युएबल आहेत. पण तो वेगळा मोठा विषय तिकडे मी जात नाही, कारण तिकडे गेलो की मग खूपच आता पॅशनेट. करावं आणि आपल्याला कळतं तर आता करावं, काय झालं ते नाही. बरोबर. आणि हे का तो करून घेतो, कारण तुला आता माहितीये गाणं म्हटलं की मला कधी एकही गाणं पाठ नसतं माझं. हे श्लोक 700 श्लोक ते सुद्धा संस्कृतमध्ये कौतुक कसे आहे. झाले हे मला पण नाही माहिती, ह्याचं काय रहस्य आहे त्याच्या मागे. ह्याचा अर्थ ही हॅज प्लॅन्ड सम डिफरंट चॅनल फॉर मी टू लिव्ह अहेड इन माय लाईफ. कदाचित मला त्याचा काहीतरी उपयोग पुढे व्हायचा असेल अजूनही काहीतरी, त्याच्यामुळे तो त्याच्यावरती घालतोय की चल हे कर आता तुझं, म्हणजे त्यानेच करून घेतलंय ते आणि तोच बघतो तो. हो ते तर आहे. त्याचीच परीक्षा आहे. असं आम्ही परीक्षेला जाताना पण म्हणतो आज कृष्णाची परीक्षा आहे, कामाला लावलंय मला ह्या परीक्षा असं. पण मजा येते परीक्षा देताना, पण मजा येते आणि घेणाऱ्याला पण मजा येते. असं आपल्या सांगितलं की थटाथट म्हणताना असं मजा वाटते. पण घेतला नाही ना, म्हणजे कृष्णाची परीक्षा. हो. तो आदित्य म्हणायचा असं, एक पुरके होते मिनिस्टर, एज्युकेशन मिनिस्टर. त्यांनी एकदा मध्ये फतवा काढला होता बीएमसीच्या ह्याच्यात असताना, म्हणजे आधी ते शाळेत होते शाळेत होता तेव्हाची, की दर आठवड्याला परीक्षा घेतल्या पाहिजे शाळेत, म्हणजे मुलं अभ्यास करायला लागतील. तर आदित्य म्हणाला आपण त्यांचीच परीक्षा घेऊ. मी अजिबात अभ्यास करत नाही, पुरक्यांची परीक्षा आहे. आणि तो अभ्यास न करता परीक्षेला जायचा. आज पुरक्यांची परीक्षा आहे. त्यांचं म्हणणं आहे ना, अभ्यास केला करतील, जास्ती परीक्षा घेतल्या की जास्ती परीक्षा घ्या, मी अजिबात अभ्यास करणार नाही. आणि न करता जायचा तो परीक्षा. पुरक्यांची परीक्षा आहे म्हणायचा, तसं मी कृष्णाची परीक्षा आहे असं म्हणते. त्याच्यामुळे मार्कही चांगले मिळायचे, टेन्शन घ्यायचं नाही. तो अजिबातच नाही, बापरे त्याचं काय हुशारच काम आहे त्याचं सगळं. असं सगळं ती स्टोरी आहे. तेव्हा सगळ्यांनी जरूर शिका. आणि ह्याच्यासाठी अजून एक पुस्तक मी सगळ्यांना एक एक गिफ्ट तुम्हाला मी देईन, येईल घरी ते तुमच्या. अरेंज फॉर दॅट. तुम्हाला जे दिलं ना भगवद्गीतेचं एक लिहिलेलं, गीता परिवारनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्यांनी प्रत्येक ते वाक्य, कारण संस्कृत वाचायला गेलं तर आपल्याला कळत नाही की इथे नामम म्हणायचंय का नानंग म्हणायचंय का नानाय म्हणायचंय का, काय उच्चारण कसं आहे हे कळत नाही. तर ते सगळं त्यांनी अनुस्वार आला की ब्रॅकेटमध्ये त्याचं उच्चारण कसं करा ते दिलेलं आहे. विसर्ग आहे लगेच ब्रॅकेट, त्याच्यात विसर्गाचा कसा करा, किंवा कुठे रस्त्यावरून जाताना रंबलर्स असले की खूण असते की नाही रंबलर्सची, तसं इथे आघात घ्यायचा आहे तर तिथे 2 लाईनी आहेत की इथे आघात घ्या. असं सगळं छान करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक एक ओळ आहे त्याचे 4 भागांमध्ये तो श्लोक हे केलाय, 4 चरण म्हणतो आपण त्याला. म्हणजे लहान मुलांना जसं अख्खी पोळी खायला दिली तर नाही खाता येत, मग आपण तुकडे करून देतो, एक एक तुकडा लाव त्याला आणि खा, म्हणजे मग ते त्याला सोपं जातं. तसं आपल्याला हे 4 चरणांमध्ये तो एक अख्खा श्लोक विभागून दिलेला आहे. त्यामुळे एक एक चरण आणि ते सगळ्या खाणाखुणांनी ते तुम्हाला म्हणता येतं, सोपं जातं. म्हणजे आता हे कसं करायचं असं सारखं क्लिष्ट अजिबात नाही. व्हेरी युजर फ्रेंडली ती लिपी बनवलेली आहे. गीता परिवारचं हे अत्यंत सगळ्यात मोठं काम असेल तर हे साक्षर करणं लोकांना कसं म्हणायचं आहे हे आहे. आणि अर्थ सगळ्या भाषांमध्ये आहेत. ह्याच्यात अर्थ नाहीये, ह्याच्यात फक्त उच्चारण कसं असतं, सरळ पठनीय वाचता आलं. श्लोक इतका मोठा आहे की म्हणजे वाचता, म्हणजे मी जेव्हा ट्राय केला पूर्वी 2-3 वेळा, म्हटलं हे शक्य नाही. आणि शुद्ध उपचार होतात त्याच्यामुळे ते आपल्याला स्टेप 2 आहे. आधी तर पूर्ण म्हणताच येत नाही, पण त्याने व्यवस्थित फोड करून, म्हणजे रश्मी म्हणते UPS मोठे घास मुलांना नाही खाता येत ना, मग छोटे छोटे घास पोळी ग्रुपमध्ये आलाय पोळी नाही त्यांच्या खाता येत की लिहिणार आहे. असं आहे. सगळ्यांनी आता एक अनुभव घ्यावा त्याचा. आता हा कार्यक्रमच्या सफळ आयोजन करता आपले नीताबाई, मी सांगतोय 2 शब्द बोला, 2 शब्द बोला. तिसरा शब्द नको. नाही बोलू दे. ज्योती फोन. लाईट त्यांच्यावर फिरव. गीता परिवारमध्ये तुम्ही सगळेजण एकदम प्रसिद्ध झालेला आहात. सगळ्यांना तिथे माहिती आहे की रश्मी तुझं कौतुक का श्लोकांक दिल्याबद्दल. सगळ्या श्लोकांक झालेले आहेत, सगळ्या प्रती झालेल्या आहेत. म्हणताय त्याच्या तोंडावर माझं झालं, म्हटलं बघ नाही, मी काय जास्ती गरज काहीतरी मी धरतोय. चांगलं काम केलंय म्हणून देवाने फक्त माझं कौतुक करणारी माणसं दिली मला. चालेल. तुमच्यावर उजेड येईल. हो बसूनच थोडी पाठीवर. सायली ऐक, सायलीला खूप इंटरेस्ट होता ऐकण्यात. रश्मी विचक्षण झाली हे आम्हाला खूपच विलक्षण वाटतंय. कारण आम्हाला तर काहीच लक्षात राहत नाही. तो एवढे 700 श्लोक
पाठ करतेस आणि सांगतेस असेल परमेश्वराची कृपा, पण तशी आमच्यावर होऊ दे. आता तू मला असं वाटतं आमचा ऑनलाईन क्लास घे आणि सगळ्यांना शिकव आणि तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि आयोजन हे मी एकटीने नाही केलेलं, निरुपाताई ज्योती सगळ्यांचं मिळून केलेलं हे आयोजन आहे. आता तू म्हणतेस असं कुठलंही आपण घ्यायचं नाही, हे आता तेवढं थोडं अंमलात आणायला सुरुवात करू आणि कृष्णार्पण करूनच आम्ही तुला बोलवलंय. त्या तू आलीस त्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्याकडे उतरलीस म्हणून मला खूप आनंद झाला. मला पण झाला. खूप आनंद झाला. दरवेळी काय होतं, ह्याचं लग्न आहे त्याचं लग्न आहे, मग ज्योतीकडे ते गावातच ते असतं. असं होतं गावात, आम्ही नेहमी गावाबाहेर, त्यामुळे आम्ही नेहमी बाहेरच माझं राहायचो. तिच्याशी बोलणंही झालं होतं की आम्ही येणार आहोत वगैरे, मग मी कॅन्सल केलं. म्हटलं नाही, ह्यावेळेला यावेळी नीताताईंकडे गीता परिवारमध्ये सगळे ताई आणि दादाच आहे ना, त्याच्यामुळे ते वहिनींचं नाही, पण मी ताई तेच झालं. म्हणजे मला हे स्पेशल, कारण आम्ही नेहमीच गावाबाहेर इथून सगळं लांब पडतो म्हणून आम्हाला जमणार नाही, म्हणून ठाण्याहून मग शेवटी अगदी सगळं सगळ्यांकडे लांब जाऊन आलं की आमच्याकडे येणं व्हायचं. त्याच्यामुळे तू आज आलीस त्यामुळे दोघांना मला खरं आणि श्रीकांत राहायला खूप गप्पा मारल्या आम्ही, काही खूप आनंद झालाय आणि तुम्ही सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आता शेवटी एक संजोग असा झाला आहे की श्रीकांत ते आई ते माहेर पटवर्धन आणि इथे पण पटवर्धनची सून जे धाकटी सगळे माटे कुटुंब म्हणा काय पटवर्धन म्हणा काय काही म्हणा, धाकटी सून सायली इथे आली आहे. ती मी सायलीला सांगतो की 2 शब्द इथे बोला. इथे या या. नाही, छान वाटतं. अरे मामा बसा. नाही, बस बस बस, मी तुझ्यावर फोकस ठेवतो. इथेच बसतो. आहेत बाई, बसा तुम्ही पण. काय म्हणायचं असं काही सुचत तर नाही. खूप छान बोलले दोघंही, मामा मामी आले, खूप छान वाटलं. आणि हां, तुम्ही म्हणत होते की दोघांचे काही असे फेवरेट श्लोक्स आहेत, सो त्याच्यावर पण जर तुम्ही बोलले असता तर अजून मजा आली असती. म्हणजे जर असेल वेळ तर बोलाल तर छान राहिले. एक कर्मण्यवाधिकार असते, त्याचा एक वेगळा तुला इन्साइट आला की नाही की हो, आला, तो एक वेगळा दृष्टिकोन आहे. तर म्हणजे माझी आई सुद्धा नेहमी मला म्हणायची असं की फळांची अपेक्षा नाही करायची, आता कोणी लाथा आणि गळ्यात चपलांचे हार नाही घातले म्हणजे मिळवलं काही काही करून, असं नाही आहे. पण ते म्हणजे मी सांगितलं की हे तुझा दृष्टिकोन, आणि ते आपण ऐकत येतो ना कधी मत होतं, तसं मत नाही असतं का? मग त्याचा लाईट बंद कर. आम्ही लाईट्स बंद आणि करतो. नाही, मामाचं? व्होल्टेज कमी आहे. लाईट माझे तर एसीचं जे बंद अच्छा, करून तुझा नाही माझे 8.66 तर आहेत. नाही पण म्हणजे तू विचारतेस म्हणून सांगतो जस्ट इन लाईटर वेन. म्हणजे रश्मी माझी नेहमी थट्टा करते की तुझं म्हणजे सगळं एकदम असं थेरेटिकल अप्रोच असतो की आता हे करायचं म्हणजे काय वगैरे. तर त्याच्यावर मला आठवण झाली की मी पूर्वी गजानन महाराजांची पोथी म्हणजे अजूनही मी भक्त आहेच, पूर्वी खूप वेळा पारायण करायचं वगैरे. तर काही काही श्लोक मला इतके वाटले की हां, ह्या श्लोकामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मी ते श्लोक लिहून काढले आणि अजूनही बघितलं मागे, म्हणजे हे मी केव्हा 91 मध्ये वगैरे ते कागद आहेत माझ्याकडे. तसेच हे जे श्लोक आहेत 8-10 श्लोक फारच चपखल बसणारे आहेत, ते मी लिहून काढणार असा माझा विचार. तर माझी डायरी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत ते. पण ते खूप आहेत, म्हणजे आता एकतर वेळ जाईल, पण वी कॅन टॉक ऑल्सो, जेवता जेवता पण करू शकतो. झूम सेशन्स ठेवून. आणि ऑनेस्टली आय एम फिलिंग एम्बॅरेस, म्हणजे ऑनलाईन सेशन. आय एम फिलिंग एम्बॅरेस की आता निरुपाताई सुहागबाई त्यांच्याकडे पण मी गेलो, पण मला पण जाणवलं की त्यांचं पण रिलिजियस उन्नती एवढी झाली आहे वगैरे आहे. सो प्रसाद प्रत्येकाने तुम्ही आयुष्य जास्त अनुभवलेलं आहे, म्हणजे ह्या लोकांनी तर आहेच. तू अजून सुरुवात करतेस त्यामुळे नाही ती पण हे आपले कोण रामदास दासबोधांच्या क्लासला जाते दर रविवारी. आपण शिअरली म्हणजे क्वांटम ऑफ लाईफ तिला अजून एवढीच वर्ष तिला पुढे क्वांटम ऑफ लाईफ खूप कमी आहे, बरोबर. राईट मार्गावर लवकर गेली. त्यामुळे तुला जिज्ञासा आहे ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. आणि जसं मी म्हटलं की मला काही सगळं कळलं असं नाहीच आहे की मला जाणीव, पण मला जे कळलंय ते मी का शेअर करतो की अच्छा ह्याच्यामुळे तुम्हाला पण काहीतरी यू विल रेझोनेट की अरे हा मला पण असा अनुभव आला होता आणि त्याचा मामा तुम्हाला असा अर्थ वाटला का तुम्ही असं सॉल्व्ह केलं का.
सो असं ते एकमेकांशी आपण जेव्हा शेअर करतो तेव्हा आपल्या सगळ्यांना त्यात नवीन काही काही इन्साइट्स मिळत असतात म्हणून मी शेअर करतो. सो जेवताना पण मी शेअर करेन म्हणजे आता जसं रश्मी म्हणाली 18.66. सो सगळ्या भगवद्गीतेचा एका श्लोकात सार सांगायचं झालं तर कुठला श्लोक तर तो असं मला वाटतं की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. म्हणजे तुमचा धर्म अर्थ काम मोक्ष किंवा 4 आश्रम ह्या सगळ्यातल्या ज्या ड्युटीज आहेत किंवा ते सगळं तुम्ही मला अर्पण करा जे काय करताय तुम्ही ते. सो आणि ते भगवान सांगतात अर्जुनाला की आणि तू युद्ध कर आणि तुला मी सर्व पापांपासून मुक्त करेन. म्हणजे तू सगळ्या तुझ्या ड्युटीज मला अर्पण कर, कर्म मला अर्पण कर. किंवा तो चेतसा सर्व कर्म आणि तो पण असं आहे ना की त्याच्यामध्ये पण आहे की प्रत्येक काम सुरू करताना पण तुम्ही जेव्हा असं करता की हे भगवान श्रीकृष्णांचं काम आहे. म्हणजे काही काही वेळा ते खूप थेरेटिकल वाटतं. म्हणजे जेव्हा मी असं विचार भान ठेवलं पाहिजे थोडक्यात. हे आपण नाही करणार आहे, कोणी करता कोणी आहे आणि देयर इज अ सुपर पॉवर. आणि तेच अजून एका श्लोकात पण म्हटलेलं आहे 18व्याच अध्यायातला 14वा श्लोक आहे. बंद केलं कधी रेफर केला तर स्विच बंद करून टाक. 3.40 लेफ्ट साइड वाले. अधिष्ठानं तथा करता करणं पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवै नाही. चैवात्र पंचम. राईटची चालू कर, चार लेफ्टची बंद. ह्या गोष्टी आहेतच. ओके. अधिष्ठान म्हणजे आधी संकल्प करायचा की मला हे करायचंय, हा मी करणार आहे, हे शिकणार आहे. सो अधिष्ठान तथा करता, मी डुअर असलं पाहिजे आणि मी संकल्प केला पाहिजे. ह्या 2 गोष्टी झाल्या. अधिष्ठानं तथा करता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा. म्हणजे विविध प्रकारच्या चेष्टा म्हणजे ऍक्टिव्हिटीज. हे मला अचीव्ह करायचं तर मी अनेक ऍक्टिव्हिटीज त्याच्यासाठी करणार. हे सगळ्या 4ही गोष्टी झाल्या. म्हणजे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ऍक्टिव्हिटीज आणि संकल्प. पण 5वा हे आहे की दैवै चैवात्र पंचमम. शेवटी दैव आहे तुमचं. बॉल कुठला कधी येणार आहे, तो आपण टाकलेला बॉल स्ट्रेटच गेलाय का असा गेलाय, तो नंतर कधीतरी येईल, यू डोंट नो. आपल्याला वाटतं आपण स्ट्रेट टाकलाय बॉल, आता तो असाच आला पाहिजे. त्याचं फळ लगेचच येणार नाही कदाचित. तुम्ही चांगल्या मनाने चांगले बॉल टाकत राहात, बॉल नंतर तुमच्याचकडे परत येणार आहेत. त्याला दैव म्हटलंय. दैव म्हणजे आपणच आहोत आणि आपल्यातलंच कर्म हे आपलंच दैव पुढे लिहित असतं काहीतरी. सो व्हॉट एव्हर हॅज हॅपन्ड. ह्याच्या पुढे आपण नीट म्हणायचं तसं करत राहायचं. सो आपल्या हातात काय आहे थोडक्यात? काही नाही. आपल्या सत्सद्विवेक बुद्धीला जे पटेल की हे योग्य करतोय, आपल्याला पटतच नसेल ते आपण चोरीच करायचे असंच आपल्याला जर हे कर तर तुम्हाला त्याची फळं नंतर भोगायचीच आहेत. म्हणून मग चांगलं काय वाईट काय हे शिकायचं, त्याप्रमाणे सत्कर्म करत राहावं आणि चांगलं आपल्या परीने करत तो राहायचं. माझा मावस भाऊ राजन आहे ना, तो विवेकानंदांच्या ह्याच्यात तो त्या दिवशी तेच म्हणत होता की जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे. इफ यू गिव्ह गुड थिंग्स यू विल गिव्ह. असं येणार आहे, असं येणार आहे, तुम्ही जर तर कोणाबद्दल ठरवलं काही म्हणजे वाईट केलं तर ते तुम्हाला परत मिळणार आहे. तर ते लक्षात ठेवा. आणि ते म्हणजे आपण गेट म्हणजे आपल्याला वाटतं की आता मी शिकलो, आता मला नोकरी, आता मला पैसे कमवायचे, गाडी घ्यायची, घर, मग लग्न, मग मुलं, असं. सो आपण सारखं हवंय पण ॲक्च्युली स्टार्टिंग पॉईंट इज नॉट गेट, इट इज गिव्ह. तसं आपण पण शिक्षण करताना आपण इतके तास दिलेले असतात किंवा हे दिलं असतं ते आपल्या लक्षात राहत नाही. आपल्याला वाटतं की हे झालं, आता मला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये आता उद्या माझी नेगोसिएशन मीटिंग आहे. सो मला सर्वात जास्त बेनिफिट कसा एक्स्ट्रॅक्ट करता येईल. मग ह्याच्यामध्ये खरोखर गीतेचं काय स्थान आहे का असं मला वाटतं की पण ते आहे त्याच्यामध्ये स्थान. आणि ते कसं आहे ते आपल्याला कळतं. नाही तर वाटतं की आहे तर ठीक आहे, असं निवांतपणे बोलायला बसल्यावर किंवा 60-70ला नंतर आता तुम्हाला काय कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट नाही तेव्हा तर तसं करण्याचं नाही आहे. तर या कॉम्पिटिशनमध्ये पण तुम्ही कसं जास्त प्रोडक्टिव्ह राहू शकता. स्ट्रेस न घेता तुम्ही गेलात नेगोसिएशनला की तुम्ही आरामात नेगोसिएशन सक्सेसफुली कम्प्लीट करता. मग ते कसं काय स्ट्रेस घालवायचा ते त्याची किल्ली त्या ह्याच्यामध्ये भगवद्गीतेची की स्ट्रेस न घालवता. वासांसी जीर्णाने तो पण छान आहे. मला पण फार आवडलं. सगळी आणि त्रिष्टुप छंदातली जी आहेत ना त्याला गेयता पण आहे. ती सगळे 11वा अध्याय तर फार गेय आहे. एक तर विश्वरूप दर्शनवाला आहे आणि सगळे त्रिष्टुप छंदातले म्हणजे मोठे आहेत जरा ते श्लोक, पण त्याला एक गेयत आहे सगळ्याला अशी छान आहेत ते. आता तिथे त्यांनी वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. प्रत्येक कपडा आपण घालतो, धुतो, परत घालतो, परत हे करतो, तो जीर्ण होणारच. आणि तुमचा आत्मा आहे तो अमर आहे.
तुमचा हा देह जाईल, दुसऱ्या देहात तुमचा आत्मा शिरेल, तिथे नवीन आयुष्य सुरू होईल. सगळे तुमचे जे काही हे आहेत, हिशोब. तुमचे बॅलन्सेस आहेत ते तिकडे जातील त्या शरीरात. तो डासाचा येईल, उंदराचा येईल का मनुष्याचा येईल का आणि कशाचा येईल, कुठली योनी मिळेल आपल्याला माहिती नाही. पण हे हे पण असं म्हणतात ना की 84 योनी पूर्ण करूनच मनुष्य 84 लक्ष. लक्ष. त्या योनी पूजा पण करून त्याच्यात मनुष्य जन्मात येतो. त्याच्यात परत तुमची उलटा कर्म जात पण नाही. आहेत नाही. नाही पण परत नाही, म्हणजे मग त्याला खालच्या जातीत्वाचा असा मिळतो. नाही, पण पण काही परत तो उलटा तुम्ही त्या त्या- योनीत फिरायला जात नाही असं म्हणजे नाही तर म्हणतात. ते 8व्या अध्यायामध्ये आहे याचं हां. की ती त्याचं फिरायला तुमची परत कर्म नाही. जर खूपच असतील अशी दुष्ट आणि आता खुने वगैरे केलेले आहेत असं तुम्ही, तर मग तुम्ही अधम योनीमध्ये जाऊ शकता. हां. पण इन जनरल म्हणजे आज तेच तर सर्वात महत्वाची ट्रिक आहे की तुम्ही खूप चांगलं कर्म केलं तर मग तुम्हाला फार परत चांगलंही ते वागू पुण्यात नये. नाही म्हणजे पुण्यात ते तुम्हाला उपभोगायला जन्म तरी आला पाहिजे. हां. म्हणजे तेव्हा मग तुम्ही तो जन्म घेतला आणि उपभोगताना तुमच्या हातून एखादी चूक झाली, मग परत तुम्हाला ती चूक भोगण्यासाठी जन्म आला. म्हणजे देर इज नो नेटिंग ऑफ ह्याच्यामध्ये. भगवंत म्हणतात चांगल्याचा डोंगर आणि वाईटाचा डोंगर. मग चांगल्या डोंगराचं तुम्हाला उपभोगण्याकरता जन्म पाहिजे. तो उपभोगत असताना तुम्ही चूक केली, पाय घसरला, तर मग वाईटाचा डोंगर वाढला, तो भोगण्याकरता परत हे पाहिजे. सो जन्मत नको. जन्म असे चालूच राहतात ते. म्हणजे ह्या भगवद्गीतेत सगळ्या प्रकारचे आणि हे जसं प्रॅक्टिकल मी म्हटलं तसं 14, 17 सत्व रजतम, आपण कसं काय खाल्लं पाहिजे, किती झोपलं पाहिजे वगैरे असे प्रॅक्टिकल पण आहेत. काही नाही तर 12वा अध्याय सगळ्यात छोटा भक्तियोग आहे की तिथे काही नाही तर आपण देवाला एवढं तर करतो ना, असं काहीच त्याला काय करायचं नसतं. तसा तो भक्तियोग म्हणजे नुसता असं केल्यासारखं आहे की नमस्कार केला, एक भक्ती माझ्या परीने केली. त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की कुठले भक्त मला प्रिय आहेत कृष्णाला, ते त्याचं वर्णन आहे त्याच्यात. पुरुषोत्तम योग आहे 15वा, तो पण छोटा आहे, 20च श्लोकांचा आहे. तो मी यावेळेस ऐकला, मी वाचला. तो आम्ही आता अधिक महिन्यात रोज म्हणत हां. होते. पुरुषाचा 15वा अध्याय. मंत्र. मला सुरुवातीला त्रास झाला पण नंतर मग ते जमायला लागलं. ते त्या नाही, मी मालपाणी- तुम्हाला ते पुस्तक पाठवेन. ते मालपाणी आहेत ना ते सुवर्ण हां. त्यांचा त्या शिकवत त्यांच्या होत्या. काकू त्या आज जे होते आम्ही ना आलेलोच आहे, संजय मालपाणीच्या त्यांचं काकीची. छान म्हणजे त्यांची आडनाव आहे. मालपाणी ते हे म्हणजे मराठी. मालवणी पण शुद्ध मराठी होतं. शुद्ध मराठी. कारण संगमनेर बॉर्न ब्रॉटअप आणि जनरेशन त्यांचा तर 8वा अध्याय तो असा आहे, मृत्यूच्या वेळेचं काय वगैरे धीर गंभीर असा 8वा अध्याय आहे. सगळा छोटासाच आहे, 28 श्लोक आहेत त्याच्यात फक्त. पण सगळं मृत्यू रिलेटेड असं आहे की उत्तरायण दक्षिणायनाच्या वेळेला जर आत्मा गेला, ह्याच्या वेळी गेला तर काय, असं 8व्या अध्याय आहे. 11वा सगळा विश्वरूप दर्शन योग आहे. पहिल्यापासून सांगायचं तर पहिला विषाद, अर्जुन विषाद, की तिथे हे झालं. मग दुसऱ्या अध्यायात चांगला क्लैब्यम मास, मग पार्थ तू काय नपुसकलिंग असल्यासारखा घाबरतोय आणि असं करून कृष्णाने चांगलं छापलं त्याला. आणि मग त्या पहिलं जे काही वक्तव्य असतं ते दुसऱ्या अध्यायात तो सांख्य योग म्हटलंय, तो सगळं मोठा आहे 72 श्लोकांचा. तिसरा आहे तो कर्मयोगाबद्दल, कर्म करावं कसं करावं, करावं का नाही करावं, कर्माबद्दल कसं कर्मयोग श्रेष्ठ. चौथा आहे तो ज्ञानयोग आहे की कर्मापेक्षा तुम्ही हे शिकताय हे महत्वाचं आहे. सर्व्हिस डुअर्स असतात ते कर्म करत राहतात, डोकं वापरतात जास्ती, असं आहे की काय ज्ञानयोग जास्ती येईल आता परत एकदम. 5वा आहे तो कर्म संन्यास योग आहे, तो पण छोटा आहे तसा, पण त्याच्यातले पण ते 2 श्लोक एकदम सगळ्यात क्लिष्ट बघितलं की म्हणजे 700 श्लोकांमधले 8वा 9वा नाही किंचित करू. नाही किंचित करोमि इति. क्लिष्ट म्हणजे काय? क्लमझी Difficult. आणि खूप अख्खी ओळ त्याच्यात सगळे असे 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 संयुक्त अक्षर आहेत सगळी, मिक्सचर आहे. अवघडच वाटेल असं आहे, पण तो सगळ्यात पहिल्यांदा लोकांना म्हणता येतो असा तो श्लोक आहे. एकदा आपण एकदा कधीतरी ऑनलाईन सेशन घेऊ तेव्हा आपण तसं सांगेन. म्हणजे ते आपल्याला वाटतं ना मी करतो तर भगवंत म्हणतात की श्वास घेणं हे सुद्धा तुमच्या इच्छेवर अवलंबून नाहीये, ते आपोआप घडत असतं. तेव्हा मला असं वाटतं मग ह्याचं उदाहरण काय देता येईल तर ड्रायव्हरलेस कार जिथे असते तिथे तुम्ही प्रवासी मागे बसले असतात, हा आता मला इथे जायचं, मग ती गाडीच आपोआप कम्प्युटरच तीच चालू करतो ना, म्हणजे रजत विल टू, मग गाडी वळते वगैरे. तसं आपलं पापण्या फडफडणं किंवा पचन किंवा हे सगळं म्हणजे ते पश्चय शृणन स्पृशय जिघ्रन असे 8 क्रिया आहेत त्या. म्हणजे एवढं पण आपण नाही करत असं भगवंतांनी म्हटलं ना, हे पण मी नाही करत आहे, मग मी कसं, मग मी कुठे येते. तर ते ड्रायव्हरलेस कार सारखं एक्झाम्पल आहे की तुम्ही मागे बसलायत आणि तुम्हाला ती बॉडी म्हणजे ती कार ड्रायव्हरलेस गाडी, ते इव्हन बुद्धी आणि मन वगैरे पण ते तो कम्प्युटर असतो ना, आता मला जायचंय तर सालीला, तर मग ती गाडी सुरू होणार आणि घेऊन जाणार. तसं तुम्ही नुसते मागे बसलेला आहात तसं आहे ते. आणि इतकं स्पष्ट लिहिलंय
म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी दिलेली आहेत आणि आपल्याला हे शाळेपासून आतापर्यंत कधीच शिकलं नाही गेलं, शिकायची वेळ नाही आली आणि तर एक विषय असा तो हे अद्भुत आणि रम्य आहे, म्हणजे अद्भुत रम्य आहे त्या. महाराष्ट्रातल्या पण बऱ्याच स्टेट्स मध्ये कंपल्सरी केलंय. देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सगळ्या जेल्समध्ये कंपल्सरी शिकवा सांगितलंच आहे. शाळांमध्येही आता ते कंपल्सरी करतायत. ते होऊ घातलेलं आहे, आमच्या चर्चा आणि हे सगळं चाललेलं आहे. पण आता सगळ्या शाळांमध्ये हे शिकवायला सुरुवात करतील. आपल्याला फक्त 12वा 15वा अध्याय शिकवायचे शाळेत. ते सगळ्यात छोटे आम्हाला फक्त 15 शाळेत आणि म्हणजे आम्हाला आता काहीच शिकलेलं नव्हतं, काहीच माहिती नव्हतं मला. 3 शिकवले. अजिबात नव्हतं. ओढली गेली. पण मग तुला असं कधी कन्फ्युजन येत असेल तर मग तू सॉर्टेड असते एव्हरी टाइम? मला डू यू फील म्हणजे व्हॉट इज युअर म्हणजे तुझं काय त्याच्यावर प्रतिक्रिया की तू आतापर्यंत कन्फ्युज असायची आधी, मग आता तुला क्लॅरिटी म्हणजे बेटर देन बिफोर आहे? I have understood that there are so many things lined up here which I have to study now. पण नाही, otherwise I was ignorance is bliss. टोटली इग्नोरंट होते मी ना, मला काहीच माहित नव्हतं. आता हे कळायला लागलं की आपल्याला कळतं, बापरे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही असं आहे. त्याच्या आधी काहीच कळत नव्हतं तर मी आनंदातच होते की माझं आयुष्य काय वाईट होतं का? नाही, आनंदात. नाही म्हणजे माझा प्रश्न असा होता की आफ्टर दॅट प्रॉब्ली विल आन्सर. म्हणजे तर मी पूर्वी ते ब्रह्मकुमारी शिवानीचं ऐकायचो आणि सगळ्यांना तुम्हाला पण पाठवायचं वगैरे. तर रश्मी आमचं कधी भांडण झालं म्हणजे कधी कधी मी असं चिडून इलॉजिकल, बरेचदा भांडण मग ती म्हणायची मग काय उपयोग तुझा ते बघण्याचा वगैरे. सो वेदर आय एम नाव सॉर्टेड बिकॉज ऑफ गीता, जसं तू जे रश्मीला विचारलं. सो आय फील 10 वेळ जर चिडत असेल तर आता मी 4च वेळ चिडतो. पण 4 वेळा चिडलो की आय एम नॉट सॉर्टेड. पण उरलेल्या 6 वेळेला आय एम सॉर्टेड. म्हणजे 6 इंटरॅक्शन किंवा ट्रान्झॅक्शन करताना की भांडण किंवा कोणाची इगो किंवा त्याच्यावरती पण 2 श्लोक आहेत. हां, तर ते 10च्या 10 वेळी भांडणं चिडणं किंवा डोक्यात राग घालणं ते कमी कमी होत जाणं, हे दिस इज द बेनिफिट. तरी सुद्धा मग आमचं भांडण मग मला ते आर्टिक्युलेट नाही करता येतं रश्मीला की कसं. पण आता 4 वेळा तर मी नाही चिडत ना, 6 वेळा आणि ते वाढवत नेणं. सो पूर्ण सॉर्टेड, जेव्हा आपण पूर्ण सॉर्टेड होऊ तेव्हा आपण मोक्षाला पोहोचलेलो. त्याचं उत्तर असं आहे, गीता महात्म्य म्हणून एक आहे. त्याच्यात गीतेचं सगळं महात्म्य लिहिलेलं आहे. त्याच्यातलं एक गोष्ट अशी आहे की आंघोळ रोज करतोस का नाही तू? आज अगदी 2 तास बसून स्वच्छ आंघोळ केलीस तू, तर काय उद्या करणार नाहीस का आंघोळ? ती रेग्युलर करायलाच लागतंय, कारण हे क्लिन्सिंगचं काम आहे, हे रेग्युलर बेसिस व्हायला लागतं. एकदा केली की सॉर्टेड आहे असं नसतंच. सो दॅट इज अ डेली ऍक्टिव्हिटी. आणि म्हणून हे रोज म्हणत राहिलं की आपल्याला थेंबे थेंबे कुठेतरी ते आत झिरपत जातं आणि मग आपल्याला नवीन नवीन इन्साइट्स त्याच्यातल्या येत राहतात. आणि माझं हे सगळं परीक्षा सुद्धा मी खरं म्हणजे मला हे आवडलं नव्हतं, कसरत आहे असं वाटलं होतं. सर्कस सारखं काय करायचंय पाठ करून, कितवा श्लोक आहे आणि काय काही गरज नाही मला. म्हणून मी गेल्या 2 वर्ष अजिबात केलं नव्हतं. सगळेजण करतात, एवढं मला नाही ही कसरत करायची. मला त्याचा अर्थ जास्ती आवडेल. पण माझ्या लक्षात आलं की मी इतर कामं करण्यात रोजचं म्हणत नाहीये, मग मला विसरायला होतं ते. मग हे आता चला हे करूयात, त्यानिमित्ताने ती रेग्युलर म्हटली जाईल, त्यानिमित्ताने आपण म्हणतो तेवढं ते आणखी डोक्यात स्ट्राईक होतं. हो, खूप झालं अध्यात्म आज आता. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सर्वांना धन्यवाद. म्हणजे तुम्ही एवढं आमचं कौतुक केलं, त्या गोष्टीची दखल घेतली, वेळ काढून आलात आणि एवढे सुंदर सुंदर काय ऐकतं भगवंत, ते फारच अप्रतिम आहे. ते मी आता अगदी proudly दाखवेन सगळ्यांना की बघा केवढं मस्त आज मला आपली परीक्षा कशी झाली की आपला प्रोग्राम सुरू होतानाच वीज गेली, तरी पण आपल्या प्रोग्राम मध्ये काही विक्षेप नाही पडला. आपण प्रोग्राम जसा करायचा तसंच केलं आणि अजून पण आजपर्यंत प्रोग्राम सुरू होईल. उठायच्या आधी म्हणजे या सगळ्याच्या याचे समापन करायचं. सगळे पुरुषांना रजतराव दर्शन घे. सगळे जे अरे तू सारखी हा इथे हात पुरुष सगळे त्यांनी श्रीकांतला द्यावं. अरे तू सारखी वापर हा. कालपासून सगळेजण तुम्ही काय घेऊन देताय. आता आम्हाला लाईट आलं घेऊन द्या जरा. बॅग नीता वहिनी देणार आहे. तुमची क्वालिटी आज आम्हाला कळली, हिडन क्वालिटी आहे तुमच्याकडे, पण लाईट आज आम्हाला कळलं. मोठेपणा आहे. प्रत्येक जण मी तुमच्याकडून शिकायचा प्रयत्न करत असतो आणि तरी पण ते काही काळ जसं म्हणतात ना की झोप आली की चिडायला. धन्यवाद.